सुरेश भाऊ, आपल्या भागामध्ये बिबटे उदंड झाले आहे. दिवसाही हल्ले करायला लागले, दिवसाही दिसायला लागले. असंच याच्यावर रात्रीच्या वेळेला एक हल्ला झालेला आहे. याबाबत काय सांगाल? नाही, खरं तर रवी भाऊ, ज्या दिवशी तनिष, खरं तर नवनाथ परदेशी माझा हा अत्यंत जवळचा लहानपणापासूनचा आम्ही खरं तर मित्र. पण ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी मी राजस्थानला एका लग्नाला गेलो होतो. तिकडून आल्यानंतर मी खरं तर आता घरी येऊन सगळी परिस्थिती पाहिली. मी खरंच सांगतो की नशीब बलवत्तर या लेकराचं. आईबापाची पुण्याई, आमच्या अण्णा असतील, आजी असतील, यांची पुण्याई म्हणून कुठंतरी लेकरू वाचलं आहे. नाही तर आत्तापर्यंत ज्या घटना मी पाहिल्यात ना रवी भाऊ, प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेलो आहे. ज्या वेळेस एखाद्या आईबापासमोर लेकरू जातं ना, ते आक्रोश आणि ते दुःख आमच्यासारखा कार्यकर्ता पाहू शकत नाही. मी पिंपरखेडची घटना पाहिली, मी आळेची घटना पाहिली, मी शिरोलीची घटना पाहिली, उंबरजची घटना पाहिली, किती घटना सांगू तुम्हाला, तेजेवाडीची घटना पाहिली. हे दुःख फार मोठं आहे. पण खरोखर आमच्या तनिषचं नशीब, ह्या परदेशी कुटुंबाचं नशीब की तनिष आज आपल्यासोबत आहे. त्याच्यावर हल्ला झाला, बिबट्याने हल्ला केला, आपण पाहतोय मांडीला जखम झाली, तेवढं पुरतं. आणि हा बिचारा त्या ठिकाणी प्रसंगावधान साधून हा बिचारा तिथं पळाला किंवा त्यांनी त्याचा जीव वाचवला. आणि खरं तर आता बिबट्या रात्रीचा हल्ला करतो असं काही नाही, आता तो दिवसा पण हल्ले करायला लागलो. किती वेळा आंदोलनं करायची. आता मध्यंतरी आम्ही आंदोलन केलं रवी भाऊ. कालच पोलीस स्टेशनने आम्हाला नोटीस दिलं, आमच्यावर गुन्हे दाखल केलेत. म्हणजे आम्ही सर्वसामान्यासाठी आवाज उठवायचा का नाही? एकीकडे आवाज उठवला तर तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करताय आणि एकीकडे बिबट्यासाठी काय बंदोबस्त करताय? आमचं म्हणणं हेच आहे की ह्या तालुक्यातले बिबटे सगळे शिफ्ट केले पाहिजे. जिथं जिथं मोठी अभयारण्य आहे, जिथं जिथं मोठी जंगलं आहेत, तिथं जाऊन शिफ्ट करा ना. आता हा बिबट्या आमच्या मुळा उठलाय. आज दिवसा ढवळ्या जर तर लहान लहान लेकरांवर जर हल्ले करायला लागलाय तर करायचं काय? जे आईबाप मुलामध्ये स्वप्न पाहतात, आमचा मुलगा मोठा झाला असं झाला पाहिजे, तो मुलगा जर डोळ्यासमोर जात असेल ना, मी म्हणून मागे सांगितलं की दुःख मी पाहू शकत नाही साहेब. आता आज ही मानव वस्ती आहे, इथं ही पीर वस्तीमध्ये अनेक लोक राहतात. आमच्या इथं बाजूला सोसायटी आहेत, लहान लहान लेकरं खेळतात बघा, सगळी लहान लेकरं आहे. आता मग अशी मी पाहिलं सायकलवर इथं पोरं खेळतात ते. आणि अशा परिस्थितीत सगळं ऊसाचं एक तर क्षेत्र आहे. इथून जर बिबट्या आला, परत एखाद्या मुलं जर हल्ला केला किंवा काय केलं, काय करायचं? आणि ह्या लोकांनी किती लक्ष द्यायचं आपल्या मुलांकडं? 24 तास त्यांना बांधून ठेवायचं घरात? आज लेकरांना खेळता पण येत नाही, म्हणायला लागते बाबा तू घरात जा. म्हणजे काय परिस्थिती ही ओढावली. वन विभागाने, या सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. या तालुक्यातला बिबट्या एकही इथं ठेवलं नाही पाहिजे. नाही तर आम्हाला तरी परमिशन द्यायची बिबट्या मारायची. आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतले आम्ही मावळे आहेत. वाघ मारायला आम्हाला अडचण नाही, पण आम्ही कायद्याने अडकलो ना. आज वाघ मारला तर लोकांना माहिती आहे की हे सुटू शकत नाही ना, जामीन पण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कायद्याने अडकलो आम्ही. आणि आज बिबटे जवळजवळ जुन्नर तालुक्यात 60 बळी गेलेत. 60 बळी कशाला म्हणतात रवी भाऊ? 60 लोक जाणं, 60 लेकरं जाणं, म्हणजे एवढ्या आपल्या 5-6 वर्ष कालावधीत एवढे 56-60 बळी झाले असेल तर हे सरकार नेमकं काही झोपलं काय? जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल तो आज बिबट्याचा हल्ला आहे. आणि हा बिबट्या बळी दिवसेंदिवस वाढत चाललेत. ह्या वस्तीत जे पिंजरे लावलेत किंवा काय केले, वन विभागाने इथला बंदोबस्त केला पाहिजे. या लोकांना सुरक्षितता दिली पाहिजे. अजून काय तुमच्या उपाययोजना असेल तर वन विभागाने इथं केल्या पाहिजे. आमची लोक इथं घाबरून गेलीत, महिला भगिनी आमच्या घाबरून गेल्यात. कारण सगळ्यांना लेकरांचं ते पाहत येते ना, लहान लहान लेकरांचं पाहत येते, स्वतःचा पण जीव महत्त्वाचा आहे. मी तर आम्ही वारंवार सांगतो की सरकार जेव्हा करीन तेव्हा करीन, पण आता आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. पण हे किती दिवस आपण डांबून ठेवायचे मुलांना? 2023 मध्ये इलेक्शन लागल्यापूर्वी 2024ला इलेक्शन लागलं, तर पूर्वी 2023 मध्ये याच्या उत्तर पट्ट्यामध्ये हल्ला झाला होता. त्यावेळेला आमदार शरद सोनवणे असं म्हणाले होते की एक तर बिबट्या तरी राहील, नाही तर मी तरी राहील. पण त्याच्या अगोदर 2022 साली त्यांनी बिबट सफारीसाठी आंदोलन केलं होतं. आज अशी परिस्थिती आहे, नको आम्हाला बिबट सफारी, बिबट्या फिरतोय दुपारी, अशी परिस्थिती आहे. आणि अशा अवस्थेमध्ये वन विभागाने काहीतरी ठोस उपाययोजना उचलल्या पाहिजेत, परंतु उचलत का नाही? काय कारण असावं? लोकप्रतिनिधी कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही याचा असो, पण याच्यापेक्षा प्रत्येक लोकप्रतिनिधी कुणी असो, प्रत्येक लोकप्रतिनिधीने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. आज लोक जर दिवसा ढवळ्या मरू लागत असेल, मरत जर असतील तर करायचं काय रवी भाऊ? मला सांगा ना. एकीकडे आपण 2-2 रुपये साचवायचे, गरिबांनी कुठेतरी घर बांधायचं, स्वप्न रंगवायचं, आणि त्या जर लेकरू जर राहणार नसेल तुमचा उपयोग काय हो? मी तुम्हाला काय म्हणलं की मी प्रत्येकाच्या घरी जाऊन आलेला कार्यकर्ता आहे, प्रत्येकाचे दुःख मी पाहिली, आक्रोश पाहिलेला आहे. म्हणून मी आलेला पहिल्यांदा म्हणलं की ह्या आईबापाची पुण्य आहे, आजीबाबांची पुण्य आहे, ह्या कुटुंबाचे संबंध माझ्या अण्णांपासूनचे संबंध आहे, फार कष्टकिल्ल कुटुंब आहे, यांची कुठेतरी पुण्य आहे म्हणून हे लेकरू आज इथं आपल्या समोर आहे. काय झालं असं मला सांगा ना.
काय केलं असतं आम्ही सामान्य माणसं आहे. म्हणून लोकप्रतिनिधी कुठले असो, सरकारही कुठलं असो, या सरकारने जुन्नर तालुक्याचं बिबट प्रवण क्षेत्र आहे ना, हा तालुका गांभीर्याने घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे, मग इथं आम्हाला स्थान नाही का? वारंवार आम्ही सांगतोय, आंदोलनं करतोय. त्या दिवशी जर हवे आम्ही 2 दिवस जे आंदोलन चालू होतं, मनसर आणि नारायणगावला आंदोलन झालं, लगेच तुम्ही गुन्हे दाखल करताय राव. आम्ही कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतो ना, आपल्या लोकांसाठी करतो ना. लगेच गुन्हे दाखलही करून टाकले आमच्यावर. इंग्रजांच्या पण काळामध्ये तरी पण आमचा आवाज काय बंद होणार नाही. किती गुन्हे दाखल करा, आमच्यावर काय करायचं ते करा, शासन करायचं आमच्यावर करा, पण सामान्य लोकांना इथं त्रास होता कामा नये.